आता आपण मॅट्रिकचे 2 एक्सरसाइज बघितलेले होते बरोबर. आता हा तिसरा एक्सरसाइज चालू करायचा आहे. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स हे खूप महत्वाचं आहे. आता ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच्यात पार्ट्स आहेत. आता इकडे बघा, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. कन्सिडर लिनियर इक्वेशन. 3 लिनियर इक्वेशन दिले असतील किंवा 2 लिनियर इक्वेशन तुम्हाला दिले असतील. a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z equal to d2, a3x plus b3y plus c3z equal to d3. असे 3 लिनियर इक्वेशन देतील तुम्हाला. द इक्वेशन कॅन बी रिटन इन मॅट्रिक्स फॉर्म. हे 3 इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे. तर 3 मॅट्रिक्स करायचे, a x आणि b, a x आणि b असे 3 मॅट्रिक्स करायचे. आता a या मॅट्रिक्स मध्ये टोटल 9 एलिमेंट येतात. मग काय येते a या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये a1 b1 c1 म्हणजे x y z चे कोएफिशिएंट्स, x y z चे कोएफिशिएंट्स घ्यायचे. आता इथं बघा a2 b2 c2 हे जे कोएफिशिएंट आहेत a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 ते ह्याच्यामध्ये लिहायचे a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3. a मॅट्रिक्स तुम्ही फाइंड केला. आता x मॅट्रिक्स काढताना कोएफिशिएंट बघायचे x y आणि z, x y आणि z. आणि b या मॅट्रिक्स मध्ये इज इक्वल टू चिन्हाच्या राईट साइडला जे एलिमेंट आहेत d1 d2 d3 d1 d2 d3 असे 3 मॅट्रिक्स तुम्ही फाइंड करून घ्यायचे. आता 3 मॅट्रिक्स फाइंड केल्यानंतर एक इक्वेशन आहे. वी राइट x इज इक्वल टू b. इक्वेशन पार्ट करून ठेवा, a इंटू x इज इक्वल टू b. a मॅट्रिक्स जो इथं आलेला आहे तो x मॅट्रिक्स त्यांचं मल्टिप्लिकेशन a इंटू x इज इक्वल टू d इज इक्वल टू b. b मध्ये जे काही एलिमेंट आहेत ते. आणि फाइंड द सोल्युशन ऑफ मॅट्रिक्स गिवन सिस्टम. आणि त्या मॅट्रिक्सचं काय काढायचं आपल्याला, सोल्युशन काढावं लागतं. मग त्यात 2 प्रकार आहेत, एक मेथड ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड ऑफ रिडक्शन. आता सोल्युशन म्हणजेच काय, तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपण काय करायचे असतात, फाइंड करायचे असतात. आता ह्यात 2 प्रकार आहेत, मेथड ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड ऑफ रिडक्शन. इथपर्यंत लिहून घ्या. आपण आता मेथड ऑफ इन्व्हर्शन आणि मेथड ऑफ रिडक्शन, पहिल्यांदा आपण मेथड ऑफ इन्व्हर्शन शिकूया आणि नंतर मेथड ऑफ रिडक्शन. ठीक आहे, लिहून घ्या. आता मेथड ऑफ इन्व्हर्शन. ठीक आहे, मेथड ऑफ इन्व्हर्शन, मेथड ऑफ इन्व्हर्शन. आता मेथड ऑफ इन्व्हर्शन कशी असते बघा, खूप इंटरेस्टिंग आहे मेथड ऑफ इन्व्हर्शन. पहिल्यांदा तुम्हाला सिन्स मॅट्रिक्स दिलेला असतो, a x इज इक्वल टू b असा मॅट्रिक्स असतो. ठीक आहे. आता इन्व्हर्शन मॅट्रिक्स मध्ये दोन्ही साईडला कशाने बनायचं, कोण सांगेल, a इन्व्हर्स ने बनायचं. मल्टीप्लाय बाय a इन्व्हर्स ऑन बोथ साइड्स, मल्टीप्लाय बाय a इन्व्हर्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला a इन्व्हर्स म्हणून. मग कसं होणार, a इन्व्हर्स a x इज इक्वल टू a इन्व्हर्स इंटू b. ह्याच्या दोन्ही साईडला आपण ह्याला a इन्व्हर्स ने गुणलंय, ह्याला आपण a इन्व्हर्स ने गुणलंय. आता a इन्व्हर्स ना आत गुणूया, a इन्व्हर्स इंटू a आणि x बाहेर घेऊया इज इक्वल टू a इन्व्हर्स b. ओके. आता a इन्व्हर्स इंटू a काय असतं, मी सांगितलेलं तुम्हाला आठवतंय का बघा, a इन्व्हर्स इंटू a काय असतंय, काय असतं a इन्व्हर्स इंटू a. A inverse into A is equal to identity matrix. आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये फाइंड A इन्व्हर्स मध्ये A इन्व्हर्स into A काय असते, आयडेंटिटी मॅट्रिक्स असते. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार, I x is equal to A inverse into B. ठीक आहे, A inverse into A is equal to identity. त्यामुळे या ठिकाणी आयडेंटिटी यूज करा. I into x, आयडेंटिटीची व्हॅल्यू किती असते, 1. आयडेंटिटीची व्हॅल्यू 1 असते. म्हणून 1 into x, x is equal to A inverse B. हा फॉर्म्युला पाठ करा. हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही पाठ करा. हा मेथड ऑफ इन्व्हर्शनचा फॉर्म्युला आहे. हा मेथड ऑफ इन्व्हर्शनचा फॉर्म्युला आहे. आता आपण 2x2 चे 3x3 चे मेथड ऑफ इन्व्हर्शनचे एक्झाम्पल्स बघायचे. त्यामुळे हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा तुम्ही, x इक्वल टू A इन्व्हर्स इक्वल टू B. आता आपल्याला काढायचं असतं x.
मग त्यासाठी ए वर मी ए इनवर्स आणि बी चं मल्टिप्लिकेशन करावं लागते. मग ए इनवर्स कसा काढायचा, तर ए इनवर्स तुम्ही इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पद्धतीने काढू शकता किंवा अडजॉइंट मेथड प्रमाणे सुद्धा ए इनवर्स काढू शकता. ठीक आहे, लिहून घ्या. आणि आपण मेथड ऑफ रिडक्शन नंतर बघूया. आधी एक्सरसाइज 2.3 मध्ये मेथड ऑफ इन्व्हर्शनचे एक्झाम्पल्स बघूया. हा, आता इकडे लक्ष द्या. एक्सरसाइज 2.3. एक्सरसाइज 2.3. First example, solve the following equation. Solve the following equation by inversion method. By inversion method. खालील एक्झाम्पल इन्व्हर्शन मेथडनं सॉल्व्ह करा. खालील एक्झाम्पल कशाने सॉल्व्ह करायचं आपल्याला, इन्व्हर्शन मेथडनं सॉल्व्ह करायचं. एक्झाम्पल आहे, लिहून घ्या एक्झाम्पल. x plus 2y is equal to 2 आणि 2x plus 3y is equal to 3. 2x plus 3y is equal to 3. आता आपण थिअरीमध्ये जे एक्झाम्पल बघितलं होतं ते 3च होतं, 3 इक्वेशन होतं. हे 2 इक्वेशन आहेत, त्याच्यापासून आपल्याला 3 मॅट्रिक्स बनवायचे असतात. ए, एक्स आणि बी हे 3 मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करून घ्यायला लागतात. कसे 3 मॅट्रिक्स काढायचे, इकडे लक्ष द्या. सोल्युशन गिवन x plus 2y is equal to 2 आणि 2x plus 3y is equal to 3. ए मॅट्रिक्स कसा येणार, x कसा येणार आणि बी कसा येणार हे बघा. ए म्हणजे काय सांगितले मी, कोइफिशिएंट ऑफ x आणि y. इथे x आणि y चा कोइफिशिएंट नाहीये. ऍक्च्युअली तो 1 च्या ठिकाणी नाहीये म्हणजे किती असते, 1 नसतो त्यावेळी 1 असतो. हे लक्षात घ्या. ज्यावेळी कुठलाही एलिमेंट नसतो त्या ठिकाणी कोण असतो, 1. मग इथं 1 आहे तो 1, इथं 2 आहे 2, इथं 2 आहे x चा कोइफिशिएंट आणि y चा कोइफिशिएंट 3. ए मॅट्रिक्स झाला 1 2 2 3. x मॅट्रिक्स मध्ये कोण येणार, व्हेरिएबल्स x आणि y. इथे z नाहीये, z नाही, दोनच x आणि y. आणि बी मध्ये कोण येणार, 2 आणि 3. नाव फॉर्म्युला काय तुमचं सांगा. नाव ax is equal to b. ax is equal to b आहे. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं, ax is equal to b असेल तर बाय इन्व्हर्शन मेथड्स म्हणजे एक मल्टिप्लाय. काय सांगितले मी, मल्टिप्लाय a इनवर्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला a इनवर्स पुन्हा a इनवर्स ax is equal to a इनवर्स b म्हणजे a इनवर्स into a into x is equal to a inverse b. a inverse into I into x is equal to a inverse b. कारण का a inverse into a is equal to I. म्हणजे a inverse into a ची व्हॅल्यू I द्या into x is equal to b. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली सांगा, x ची व्हॅल्यू therefore x is equal to a inverse b. ओके, हे तुम्हाला मी फॉर्म्युला पाठ करायला सांगितलेला. x is equal to a inverse b. आता सगळं आहे तुमच्याकडे, x आहे, b आहे, a आहे, पण a इनवर्स नाहीये. पण तुमच्याकडे काय नाहीये, a इनवर्स नाहीये. मग कसं काढायचं a इनवर्स, तुम्ही अडजॉइंट मेथडनं काढू शकता किंवा इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता अडजॉइंट मेथडनं फॉर्म्युला काय आहे a इनवर्सचा, a inverse is equal to 1 determinant a into adjoint a. काटच करायचं, a inverse 1 determinant a into adjoint a. पण पहिला हा a inverse एक्झिस्ट होतो का बघा. आता डिटर्मिनंट 0 आला नसला पाहिजे. नाउ a is equal to 1 2 2 3. ठीक आहे, 1 2 2 3
आणि मग ह्याचा डिटर्मिनंट्स किती होते बघा. डिटर्मिनंट्स 1 2 2 3. डिटर्मिनंट ए किती आला 3 - 4. डिटर्मिनंट ए इज इक्वल -1. डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0, therefore A इन्व्हर्स इज एक्झिस्ट. हे खूप महत्वाचं आहे. डिटर्मिनंट ए 0 येत नाही म्हणजे ए इन्व्हर्स काय होतो काढता येतो किंवा एक्झिस्ट होतो. आता अडजॉइंट मेथड काढूया का आपण. एलिमेंटल ट्रान्सफॉर्मेशन काढूया. ठीक आहे, अडजॉइंट मेथड काढूया. सोपी मेथड आहे. मायनर आणि कोफॅक्टर काढूया. ए कोण आहे सांगा. 1 2 2 3 यांचे नंबर्स लिहायचं. A11 A12 A21 A22 असे नंबर्स लिहून घ्या. ओके. आता मायनर ऑफ A11 M11 म्हणजे कोण मायनर. कसा काढतो मायनर. M11 इज मायनर ऑफ A11. त्याचा मायनर M11 आहे. कसा असणार सांगा. पहिली रोज पहिला करून कॅन्सल किती आहे ना 3. मग याचा कोफॅक्टर कसा काढणार डायरेक्ट सांगा. कोण सांगितलं. 1 आणि 1 बेरीज किती येणार 2. 2 इव्हन आहे का ऑड आहे इव्हन, त्यामुळे हेच आन्सर आहे 3. हा तुमचा कोफॅक्टर झाला. बरोबर कोफॅक्टर. नेक्स्ट M12 काढा. M12 काय येणार ह्याचा मायनर. पहिली रोज दुसरी कॉलम कॅन्सल. पहिली रोज दुसरी कॉलम कॅन्सल 2. मग याचा A12 किती येणार कोण सांगेल. कोफॅक्टर काय येणार. कोफॅक्टर काय येणार याचा A12. 1 आणि 2 ची बेरीज किती येणार 3. 3 ऑड नंबर तेव्हा 2 चं साइन बदलणार आणि काय होणार -2. 2 चं साइन बदलून काय होणार -2. नेक्स्ट पॉइंट अजून दोन राहिले आहेत. A21 आणि A22. बरोबर. मग आपण आता A21 आणि A22 काढूया. A21 कसा काढणार. M21 कसा काढणार सांगा. मायनर ऑफ M21. त्याचा दुसरा रो पहिला कॉलम कॅन्सल करायचा. दुसरा रोज पहिला कॉलम कॅन्सल. दुसरा रोज पहिला कॉलम कॅन्सल. किती येणार 2. मग याचा कोफॅक्टर काय येणार. कोफॅक्टर A21 2 आणि 1 घराची बेरीज किती येणार 3. ऑड नंबर असेल तर साइन बदलणार -2 ना. M22 दुसरा रोज दुसरा कॉलम त्याचा मायनस दुसरा रोज दुसरा 1 आणि therefore कोफॅक्टर A22 काय ना सांगा. कोफॅक्टर याचा A22 चा दुसरा रोज दुसरा कॉलम कॅन्सल किती येणार 2 आणि 2 4 इव्हन नंबर त्यामुळे आन्सर काय राहणार 1. therefore कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असणार. कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असणार इज इक्वल टू A11 A12 A21 A22. याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स काय ना सांगा 3 - 2 3 - 2 -2 1. ओके. इथपर्यंत लिहून घ्या. आता अजून संपलेलं नाही आहे एक्झाम्पल. अजून तुम्हाला A इन्व्हर्स काढायचा आहे. नंतर ह्या फॉर्म्युला वापरायचा आहे. नेक्स्ट A इन्व्हर्स B. आता फक्त तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा. कोफॅक्टर मॅट्रिक्स वरून कसला मॅट्रिक्स काढणार करेक्ट. इथपर्यंत लिहून घ्या. आता अडजॉइंट मॅट्रिक्स काढायचा. Now adjoint of A. Now adjoint the matrix of A. Adjoint A. काय असतं सांगा adjoint A. काय असतं adjoint A? कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. म्हणजे हे जे उभे आहे हे काय करायचे आपण वर्टिकल आहेत ते हॉरिझॉन्टल करायचे. कसं येणार adjoint A. हॉरिझॉन्टल करा ते 3 - 2 -2 1. हे जे व्हर्टिकल आहे उभे आहेत ते आडवे करायचे. जे उभे आहेत ते फक्त आडवे. तर 3 - 2 आहे. खाली तर काय करायचं आडवा. -2 1 काय करायचा आडवा. नाउ A इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय पाठ करायचं म्हणजे हा झालाय अडजॉइंट मेथडमध्ये आपला A इन्व्हर्सचा फॉर्म्युला. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट A इनटू adjoint A.
डिटर्मिनंट ए किती आलाय? करेक्ट, -1 आलाय. मगाशी आपण डिटर्मिनंट ए इथे काढलाय ना, डिटर्मिनंट ए इक्वल -1 तो तिथे यूज करायचा. आणि आर्ग्युमेंट ए काय आला? 3 -2 1. आता हा -1 ना सॉल्युशन करा, काय होणार? एकच मॅट्रिक्स A इन्व्हर्स मिळणार का? काय मिळणार? -3 2 मायनस गुणा -3 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ठीक आहे. आता नाव या फॉर्म्युल्यात वापरायचं आणि एक्सच्या व्हॅल्यू काढायचा. ठीक आहे. आता x is equal to a inverse b as a so x is equal to a inverse b. x a inverse किती आहे बघा आणि b किती आहे बघा. ओके, x किती आहे? a inverse -3 2 हा 2 आणि -1 आणि b मॅट्रिक्स किती आहे? पुसलेला होता 2 3. ठीक आहे, ह्याच्या बरोबर x येणार. ओके, आता ह्याचा गुणाकार करायचा, मग तुम्हाला x मिळणार. ह्याचा गुणाकार कसं करतो आपण? कोण सांगेल? गुणाकार मल्टिप्लिकेशन्स. पहिल्याचे रोज दुसऱ्याचे कॉलम. करेक्ट, पहिल्याचे रोज बघायचे किती आहेत? रोज 2 आणि दुसऱ्याचा कॉलम 1च आहे. पहिल्याचे रोज 2 दुसऱ्याचा कॉलम 1. नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा. गुणाकार करताना मी काय सांगितलं? नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा, स्वतःचा करायचा नाही. नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा. दुसऱ्यामध्ये कॉलम किती आहे? एकच, म्हणून पहिला रो मध्ये एकदाच लिहायचा. असं अटॅच लिहायचा. अटॅच बघा, पहिल्याचे रोज दुसऱ्याचे कॉलम, पहिल्याचे रोज दुसऱ्याचे कॉलम, दुसऱ्यामध्ये कॉलम किती आहे? एकच. नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा. नेहमी कोणाचा विचार करायचा? दुसऱ्याचा विचार करायचा. एकच कॉलम असल्यावर हा एकदाच लिहायचा, हा पण एकदाच लिहायचा एक कॉलम असल्यावर. ठीक आहे. आणि पहिला कॉलम कोण आहे? 2 3. तो फक्त आडवा वापरायचा असा 2 3 2 3. फक्त वापरायचा ऑरिजेंटल वापरायचं. मग काय म्हणा सांगा? x is equal to -6 + 6 4 -3. x म्हणजेच कोण? xy मॅट्रिक्स. ओके, 0 1 10. x बरोबर 0 आणि y बरोबर 1. हेच फाइंड करायचं तुम्हाला. एवढ्याला 3 मार्क असणार आहे. बघा, परफेक्ट सांगतो. a इन्व्हर्स कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. ओके, a इन्व्हर्स कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. x इक्वल टू a इन्व्हर्स b. a इन्व्हर्स इथे द्यायचा आलेला आणि b मॅट्रिक्स आपण काढलेला होता 2 3. मगाशी काढलेला ना b मॅट्रिक्स, त्याच्या उजव्या बाजूची व्हॅल्यू आणि ह्यांच्यात गुणाकार करायचा. गुणाकार करताना मी काय सांगते बघा, पहिल्याचे रोज म्हणजे पहिल्याचे आडव्या लाईन आणि दुसऱ्याचे कॉलम्स, दुसऱ्याचे कॉलम बघा. पहिल्याचे रोज दुसऱ्याचे कॉलम, नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा. नेहमी कोणाचा विचार करायचा? दुसऱ्याचा विचार करायचा. दुसऱ्यामध्ये कॉलम किती? एकच आहे, म्हणून पहिला रो मध्ये एकदाच लिहायचा, दुसरा रो दुसऱ्या रो मध्ये एकदाच लिहायचा. लिहिताना अटॅच लिहायचा. लिहिताना कसा लिहायचा? अटॅच. अटॅच म्हणजे काय? -3 2 मध्ये 2 ब्रॅकेट टाकायचे, 2 -1 मध्ये 2 ब्रॅकेट टाकायचे आणि हे लिहायचं त्याच्यामध्ये 2 3. लिहिताना व्हर्टिकल लिहा 2 3. संपलं. -6 + 6 4 -3 0 आणि 10. x बरोबर 0 आणि y बरोबर 1. तुम्हाला एक होमवर्क देतो मी, ते तुम्ही सोडवून बघा. बघा कसं वाटतं. लिहून घ्या होमवर्कचं. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्शन मेथड्स. x + y = 4 2x - y = 5. लिहून घ्या आणि पुढचा पाठ आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, लिहून घ्या.